नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। विरोधकांचे काम भूल थापा देणे। भाजपचे उमेदवार सचिन शितोळे यांचा विरोधी गटाला टोला। विटा नगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आता प्रचाराचा मोठा धुरळा उडालाय। प्रभाग 10 मधील भाजपचे उमेदवार सचिन तानाजी शितोळे आणि स्मिता विजय नागमल या उमेदवारांनी गावभागातील प्रत्येक मतदाराशी प्रत्यक्ष जाऊन गाठीभेटी घेतल्या। यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजपचे उमेदवार सचिन शितोळे यांनी विरोधकांवर टोलेबाजी करत त्यांच्या दाव्यातली हवा काढली। विरोधक सांगतात, हे काम केले ते काम केले ती जबाबदारीच आहे, परंतु 2021च्या आधी ज्याप्रमाणे आम्ही शहरातील नेटके नियोजन केले होते त्याचा पुरता बोजवारा उडाला आहे। कोणत्याही गोष्टी वेळेवर होताना दिसत नाहीत। नगरपालिकेने सुरू केलेल्या विविध योजना आज विरोधकांनी बंद पाडल्याचा आरोप सचिन शितोळे यांनी यावेळी केला। पाहूया सचिन शितोळे यांनी केलेला पत्रकारांशी वार्तालाप। क्रमांक 10 मधून आपली उमेदवारी आहे, नेमकं कुठलं विजन घेऊन तुम्ही मैदानात उतरलात? विटा सार्वजनिक निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग 10 मध्ये उभा आहे। नगराध्यक्षासाठी प्रतिभा अविनाश चोथे आणि स्मिता विजय नागमल आणि मी सचिन तानाजी शितोळे आम्ही 3 उमेदवार या 2 उमेदवार आम्ही या प्रभागामध्ये उभा आहे। सदर प्रभाग हा गावभागातला प्रभाग असल्याने आणि थोडासा वाडी वस्तीला लागून असलेला प्रभाग असल्याने असे संयुक्त काम करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही राहिलेलो आहे। विटा गाव भागामध्ये जे काही छोटे मोठे गिराण्याचे प्रश्न आहेत, पार्किंगचे प्रश्न आहेत, रस्ता रुंदीकरणाचे प्रश्न आहेत। मी या प्रभागाचा आम्ही नेतृत्व मंत्री शितोळे करत होते, त्यावेळेला उभे पेठचं रुंदीकरण हे आमच्याच काळामध्ये पूर्ण झालं होतं। आरती मंदिरापर्यंतची सगळी पेठ आपण 12 मीटर रुंदीकरण करून घेतली। त्या लोकांना त्याचा मोबदला दिला होता। त्याच पद्धतीने आता सेंटर खाली जे नवीन बांधकाम झाली ते करत असताना रस्ता रुंदीकरण करत आपण कारणांच्या घरापर्यंत आलेला आहे। तो रस्ता आपण 9 मीटरनं करत गेलोय। गाव भागातले वाहतुकीच्या दृष्टीने जे रस्ते रुंदीकरणाचं काम आहे ते आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत। कोणत्याही प्रकारची कोणत्याही नागरिकाला तोशीस न लागता सर्व विषय आपण सामंजस्याने हाताळून बऱ्यापैकी रस्ते रुंदी करून गोळं वगैरे कॉम्प्लीट करून केलेली आहे। विरोधकांनी सांगितलं की आम्ही प्रचंड कामं या प्रभागामध्ये आणलीत, नेमकी काय परिस्थिती आहे? विरोधकांनी सांगितलं की रस्ता गटार हे नगरपालिकेचं मूलभूत काम आहे। पाणी देणं, रस्ता गटार देणं, कचरा निर्मूलन करणं हे त्याचं तरी काम असतं, परंतु 2020-21 मध्ये आम्ही शहरातल्या लोकांना इंदोरला घेऊन गेलो। ब्राह्मण समाजाचे काही लोक, काही लिंगायत समाजाचे लोक, प्रत्येक शहरातल्या प्रतिनिधींना आम्ही तिकडे घेऊन गेलो। त्यावेळेला ज्या ज्या गोष्टी तिथं आम्हाला आढळल्या त्या इंदोरच्या धर्तीवर विट्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला। त्याचा परिभाग म्हणून आपण 2021 देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं शहर म्हणून केलं, परंतु 2021 नंतर प्रशासन काळामध्ये त्या सगळ्या परिस्थितीची दुरावस्था झालेली आहे। दुरावस्था म्हणण्यासाठी कचऱ्याला गाडी येत नाही, वेळेवर नेलं जात नाही, प्रत्येक गोष्टीचं निर्माण होत नाही। कचरा त्या ठिकाणी आपण विघटन करून सॉर्टिंग करून वेगवेगळं करून त्या ठिकाणी आपल्याला 1 टनभर सुद्धा कचरा राहत नव्हता। आज 200-300 टन कचरा तिथे पडलेला आहे। प्लास्टिक सेग्रिगेशन होत नाही। आपण तिथं मेथेन प्लांट केला होता, तो प्लांट चालू नाही। अशा अनेक गोष्टी आपण केलेल्या सुरू केलेली काम प्रशासनाच्या काळामध्ये बंद पडल्या, त्याला गती मिळाली नाही। त्या सर्व आपण जे 2021 मध्ये काम केलं होतं त्या कामाला धरून पुढचे काम त्याच पद्धतीने करून शहराला पुन्हा स्वच्छतेमध्ये, पाणी पिण्याच्या पाण्यात, अर्थव्यवस्थेमध्ये एक नंबरला न्यायचा भाजपचा अजेंडा आहे। तो अजेंडा पुढे राबवण्यासाठी सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे। विकास कामामध्ये तुम्ही एवढं प्रचंड आघाडीवर आहात, सर्वसामान्यांमध्ये मिसळून आहात, तुम्हाला पाटील गटाचे एक स्वाभिमानी म्हणून पाहिलं जातं, तरी पण विरोधक म्हणतात की इथं आम्हीच नक्की निवडून येणार, काय सांगाल? विरोधकांचं बोलण्याची भाषा फक्त आहे। मी या शहरातला आहे, मी या प्रभागामध्ये राहतो। माझे विरोधक कोल्हापूरला राहतात, मी इथं राहतो, मी स्थानिक आहे आणि स्थानिक लोक माझ्याबरोबरच आहेत। ते त्यांना येत्या 3 तास आणि घर टू घर प्रचार करताय, नेमक्या कसा प्रतिसाद आहे? घर टू घर प्रचार करण्यामागचं साधन असं आहे की प्रत्येक घरामध्ये ज्या वेळेला व्यक्तिगत उमेदवार जातो त्यावेळेला नगरपालिकेच्या विषय तिच्या असणारे असतात, पक्षाविषयी असतात आणि त्याच्या कामामध्ये असणारे असतात, हे सगळे तो मनमोकळेपणाने आपल्याशी बोलतो, हितगुज करतो आणि त्यामध्ये आपल्या लक्षात येतं की बाबा या माणसाचा कल आपल्याबरोबर आहे किंवा नाही,
मग त्यावेळेला आपल्या पक्षाची काय भूमिका आहे, आपण का ही निवडणूक लढवतोय, आपण कशासाठी ह्या सगळ्या भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो, आपण का हे पक्षांतर केलं, आपण ह्या सगळ्या हे निवडणूक पक्षाचे नाव का लढवतोय, ही भूमिका सांगायला थोडंसं सोपं पडतं. म्हणून आपण व्यक्तिगत प्रचारावर भर देतो. व्यक्तिगत प्रचारामध्ये भर दिल्यानंतर लोकांच्या सगळ्या अडचणी, कुटुंबातल्या अडचणी आपण समजून घेऊ शकतो, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण जर ज्यावेळेस करत असतो त्यावेळेला माझ्या पिशवीमध्ये एक वही असते, त्या वहीमध्ये मी त्या कुटुंबाचं नाव लिहितो आणि त्या कुटुंबातल्या नगरपालिकेच्या दृष्टीनं ज्या काही अडचणी आहेत त्या नमूद करतो आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपल्याला एक रोडमॅप असावा, ते काम मी एकटा फिरवून सगळ्यांचे संवाद साधून करत असतो. तुमचं कुटुंब तुम्ही सगळ्यांना परिचित आहात, पण आज तुमच्याबरोबरचे जे उमेदवार आहेत ते थोडेसे लोकांना माहीत नाही आहेत. मग त्याच्यामुळं कशा पद्धतीने तुम्ही त्यांना प्रोत्साहन देऊन तुम्ही त्या निवडणुकीमध्ये त्यांना काम करून देताय? लोकांना उमेदवार माहीत आहेत. अशी चर्चा बऱ्याच ठिकाणी होते की विजय नागमल कुटुंब थोडंसं समाजकारणामध्ये विजय नागमल कुटुंब हे समाजकारणामध्ये आहे, त्यांचा व्यवसाय आहे. बरेच ह्या लिंगायत समाजातली ह्या समाजातली लोक हे व्यवसायभूत असतात, राजकारणी नसतात. मी गेले 4-5 टर्म राजकारण करत असल्यामुळे सगळा फरक आहे. पण माझी जबाबदारी आहे की त्यांना सगळ्यांना बरोबर खांद्याला खांदा घेऊन बरोबर घेऊन जाण्याची, त्यांची ओळख निर्माण करून देण्याची आणि त्यांना साथ पाठिंबा द्यायची, तो आम्ही देत आहे. अजून भाजपच्या माध्यमातून या शहरामध्ये काय कामं तुम्ही नवीन करणार आहात किंवा आणणार आहात, असं काही त्याचं विजन आहे का तुमच्याकडे? भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक लढवण्याच्या मागचं 2 कारण आहेत. एक, देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे, केंद्रामध्ये भारतीय सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे. आपला मूळ प्रश्न आहे वाहतूक आणि पार्किंग. आणि जाणारा हायवे जो आहे त्या हायवेच्या ह्याच्यामध्ये बरेचसेच लोक सांगतात की इथनं कटिंग होणार आहे, तिथनं कटिंग होणार आहे, ते होणार आहे, ते होणार आहे. असं काही न करण्यासाठी आपण गडकरी साहेबांच्याकडे जाणं किंवा आपल्या ह्या रिंग रोडला मान्यता देणं, रिंग रोडसाठी निधी आणणं, शहराची दुसरी योजना पाणी योजना 24 तास पाणी योजना करण्यासंदर्भात पैसे आणणं, अमृत 2 मधनं पैसे आणणं, केंद्र सरकारच्या योजनेमधून पाणी पुरवठा योजना, त्याचबरोबर आपण भुयारी गटाची योजना आपण शासनानं सादर केलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा न्याय देण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टी निवडून होतो. प्रभागातील जनतेला तुमच्या उमेदवाराबद्दल आणि नागमल वहिनीच्या उमेदवाराबद्दल काय आवाहन कराल? प्रभागातल्या जनतेला आम्ही आवाहन असं करतो की आमचे नेते सदाशिव पाटील आहेत. सदाशिव पाटलांनी ह्या गावाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. सदाभाऊंच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांनी जर भरघोस मताने निवडून द्यावं आणि त्यांच्या अपूर्ण कामाचा पूर्तता करण्यासाठी, प्रभागातले सर्व प्रलंबित प्रश्न संपवण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहे. विरोधकांचा प्रचार जे आता चालू आहे विरोधकांचा, तो तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू आहे, तर त्यांना काय थेट आव्हान कराल की कशा पद्धतीनं तुम्ही त्यामध्ये हे केलं पाहिजे? विरोधकांचं प्रचार करताना भूलथापाऱ्याचं काम असतं. आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही राहायला म्हणतो, असं कोणत्याही प्रकारचं आश्वासन आमच्या स्थानिक नेत्यांनी देत नाही. आम्ही 4 गोष्टी फक्त करतोय: शांतता, सुव्यवस्था, चांगल्या प्रकारचं शहरामधलं वातावरण, सलोखा आणि जातीय सलोखा, या 4 गोष्टी विचारात धरून आपण हे निवडणूक करतोय. व्यापार वृद्धिगत करणं, इंडस्ट्री वृद्धिगत करणं आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणं, हे आमचं काम आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही करतोय. आता ह्या नागमलताई ज्या समाजामधनं येतात त्यांची 100 कुटुंब आहेत, पण भारतीय जनता पार्टीने त्याची विश्वास दाखवला की बाबा हे का असताना आपण ह्यांना सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये घेतलं पाहिजे, प्रत्येक समाजाला ह्या प्रवाहामध्ये घेतलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण फायनल करताना सर्व लोकांना बरोबर घेतलं. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.